महिलांच्या सहभागामुळे भारतातील बांधकाम क्षेत्रामध्ये सकारात्मक परिणाम साधला जाऊ शकतो. केवळ उपजीविकेसाठीच नाही, तर महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यामध्ये आणि बांधकाम क्षेत्रात सर्वसमावेशकता आणण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते. ही आशादायक बाब असली तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपली क्षमता सिद्ध करण्याची आणि त्याचबरोबर स्वतःची व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधण्याची योग्य संधी त्यांना मिळत नाही. रीनाची गोष्ट आगळी आहे. तिची प्रेरणादायक कथा आम्ही सांगणार आहोत. बांधकामाचं साहित्य वाहून नेण्यासारखं अंगमेहनतीचं कामच नेहमी आपल्या वाट्याला का येतं? प्रकाशनं देखील आपल्यासारखी सुरुवात केली होती, पण आता तो सहाय्यक मिस्त्री म्हणून काम करतो. शिवाय त्याला पैसेही जास्त मिळतात. मलाही जास्त पैसे कमवायचे आहेत, पण कसे? आणि बांधकाम क्षेत्रात लागणारे कौशल्य आपल्याला कोण शिकवणार? एक महिला म्हणून बांधकाम क्षेत्रात चांगलं काम मिळणं हे मोठं आव्हान आहे. हो ग, माझ्यासाठी तर कुटुंबाच्या गरजा भागवणे अजूनच अवघड होत चाललंय. मला व माझ्या नवऱ्याला मुलांच्या शाळेची फी, 2 वेळचं जेवण परवडणं सुद्धा कठीण झालंय. आम्हाला 4 पैसे जास्त मिळतील असं काम हवं आहे. तो बघ, कॉन्ट्रॅक्टर आलाय. त्याच्याशी बोलूया आणि बघूया काही काम मिळतंय का. साहेब, ऐका ना, तुमच्याकडे एखादं काम आहे का? होय, खूप कामं आहेत. भिंत बांधणे, फरशी बसवणे, शिवाय विटा, इतर साहित्य वाहून नेणे. मिस्त्री काम व मजुराला तुम्ही किती पैसे देता? मिस्त्री काम करणाऱ्यांना आम्ही 750 ते 800 रुपये, तर मजुराला 400 ते 500 रुपये देतो. साहेब, आम्ही मिस्त्री किंवा त्यांचे सहाय्यक म्हणून काम करू शकतो का? काहीही काय, बायकांचं काम नाहीये हे. अनुभव आणि कौशल्य असेल तरच हे काम करता येऊ शकतं. तुम्हाला मजुरी काम करायचं असेल तर ते मी देऊ शकतो. आम्हाला एक तरी संधी द्या. आम्ही दाखवून देऊ की पुरुषांच्या बरोबरीने आम्ही कामं करू शकतो. त्याला ट्रेनिंग लागतं बाई, असं कुणालाही नाही देता येत. तुम्हाला काम करायचं असेल तर मजुराचं काम करा, नाहीतर तुम्ही जाऊ शकता. बरं आहे साहेब, आम्ही मजुराचंच काम करतो. नाईलाजाने रीना दिवसभर काम करून संध्याकाळी मजुरी घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे जाते. मी पूर्ण दिवस काम केलं, पण पुरुष मजुरांना जास्त मोबदला दिला गेला. आम्ही सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. आम्हाला समान वेतन मिळेल का? जे दिलंय तेच घे. मजुरी कमी मिळाल्याने रीना निराश होऊन निघून जाते. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या रीनासारख्या अनेक गरजू महिलांना विषमतेची वागणूक मिळते. भारतात बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ 12% तर पुरुषांचे प्रमाण 88% आहे. वीटभट्टी कामगार, खोदकाम, खाणकाम, दगड फोडणे, स्लॅब उचलणे, अवजड सामान वाहून नेणे यांसारखे श्रमप्रधान काम महिलांना प्रामुख्याने दिले जाते. निर्माणश्री प्रकल्प महिलांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देऊन त्यांना बांधकाम क्षेत्रात उपजीविकेच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनुकूल वातावरण तयार करतो. निर्माणश्री प्रकल्प युरोपियन युनियनच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये कार्यान्वित आहे. महिलांना बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम बनवणे, योग्य प्रशिक्षणाद्वारे त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आमच्या बांधकाम प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा, तुमचे कौशल्य विकसित करा आणि प्रमाणित सहाय्यक मिस्त्री बना. ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. मी नवीन गोष्टी शिकून एक कुशल कामगार बनेन आणि माझ्या कुटुंबासाठी जास्त पैसे मिळवेन. निर्माणश्री प्रकल्पापासून प्रेरित होत रीनाने बांधकाम कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. 4 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तिला तांत्रिक ज्ञानाच्या जोडीला व्यवहार ज्ञानाचीही शिकवण मिळाली. बांधकामाच्या साईटवर घेतली जाणारी काळजी,
सुरक्षिततेची माहिती, मिस्त्री कामाचे तांत्रिक कौशल्य ती शिकली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रीनाला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे आता तिला जास्त मोबदला मिळू शकेल. बांधकाम प्रशिक्षणाचा अनुभव खूप लाभदायक होता. प्रशिक्षणामुळे आणि प्रमाणपत्रामुळे आता मला चांगल्या दर्जाचं काम मिळू शकेल आणि त्या बदल्यात मोबदला सुद्धा जास्त मिळेल. तुझं यश पाहून मलाही प्रशिक्षण घेऊन नवीन गोष्ट शिकायची प्रेरणा मिळाली आहे. होय, आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. केवळ बांधकाम साईटवरच काम कसं करावं याचंच प्रशिक्षण नाही, तर आपल्यासाठी असलेल्या योजना, आपले अधिकार देखील मला माहीत झाले. बांधकाम क्षेत्रातील नवी कौशल्य आत्मसात केल्याने रीनाचा आत्मविश्वास वाढला. तिच्या रोजगाराच्या संधी वाढल्या. आपल्यासारखाच इतर महिलांना देखील फायदा व्हावा असं तिला वाटू लागलं. सरकारने आखून दिलेले महिला कामगारांचे हक्क आणि अधिकार जाणून घेण्यासाठी रीना पुढच्याच दिवशी जिल्हास्तरीय कामगार कार्यालयात गेली. मॅडम, कामगार कायद्यात आम्हा महिलांना कोणते विशेष हक्क दिले आहेत? तुम्ही आम्हाला त्यासंबंधी थोडी माहिती देऊ शकाल का? कायद्यानुसार पुरुष असो की महिला, दोघांनाही समान मजुरी देणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या अनेक तरतुदी कायद्यात आहेत. उदाहरणार्थ, इमारत व इतर बांधकाम कामगार, रोजगार व सेवा शर्ती नियमन कायदा 1996. या कायद्याचा उद्देश इमारत आणि इतर बांधकाम कामगाराच्या कामाचं स्वरूप आणि रोजगार यांचं नियमन करणं हा आहे. किमान वेतन कायदा 1948 बांधकामासह अनेक क्षेत्रातील मजुरांसाठी किमान वेतनाची हमी देणारा हा कायदा आहे. दिवसा किंवा आठवड्याच्या ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काम केल्यास कामगारांना ओव्हरटाईम किंवा अधिक वेतन देण्याची तरतूद यात आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013. या कायद्याचा उद्देश कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखणं आणि त्यावर उपाययोजना करणं हा आहे. पण आम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत नसेल तर आम्ही काय करावं? जर कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत काही गैरवर्तणूक झाली आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर तुम्ही पोलिसांकडे अथवा संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता. दोषी व्यक्तीला भारतीय न्यायव्यवस्थेनुसार शिक्षा आणि परिणाम भोगावे लागतील. धन्यवाद मॅडम, आमच्या हक्कांची माहिती आम्हाला दिल्याबद्दल. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे काय अधिकार असतात? आमच्या मदतीसाठी काही उपक्रम आहेत का? आहेत ना. सरकार महिला बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवतं. तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली तर अनेक योजनांशी जोडले जाऊ शकता. याविषयी अजून थोडी माहिती देऊ शकाल का? नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला सामाजिक सुरक्षा, मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा, आर्थिक मदत यांसारख्या अनेक सोयीसुविधांचा लाभ मिळेल. खरंच? होय, निश्चितच. बांधकामातील नवीन कौशल्य शिकल्यावर आणि महिला कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळाल्यावर या क्षेत्रात अजून प्रगती करण्याची प्रेरणा रीनाला मिळाली आहे. महिलांकडे असलेली प्रचंड क्षमता आणि बांधकाम क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी पाहून ती इतर महिलांनाही सहभागी होण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित करत आहे. महिलांना चांगलं काम, सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आणि त्यांचं हित साधण्यासाठी आपल्याला सामुदायिकरित्या एकत्र येऊन एकमेकींना मदत करण्याची गरज आहे. हे खरंच शक्य आहे का रीना? आपलं म्हणणं कोण ऐकून घेईल? एकत्र येऊन आपण सरकारकडे नक्कीच मदत मागू शकतो. महिलांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती घेऊ शकतो आणि आपला अभिप्राय नियमितपणे अधिकाऱ्यांपुढे मांडू शकतो. तुझ्या अभिप्रायावर काही कार्यवाही झाली आहे का रीना? सरकार आपलं म्हणणं ऐकून घेतं, त्यावर विचार करतं. आपण आपलं मत मांडलं पाहिजे. यामध्ये आपलं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं हित आहे. रीनासारख्या महिला बांधकाम क्षेत्रातील अडथळ्यांवर मात करत आहेत. समता आणि समृद्धी नांदतील असे भविष्य त्या एकत्र येऊन घडवत आहेत. निर्माणश्रीसारखे प्रकल्प भारताच्या बांधकाम उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यास मदत करत आहेत. महिलांच्या क्षमतेला वाव देत सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि समृद्ध भविष्यासाठी मार्ग मोकळा करत आहेत.
अधिक माहितीसाठी या जिल्हा कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. जिल्हा रोजगार अधिकारी, उस्मानाबाद. संपर्क क्रमांक 8788511854. जिल्हा कामगार अधिकारी, बीड. संपर्क क्रमांक 7887637526.